नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई हायकोर्ट, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठांतर्गत लिपिक, शिपाई, त्यानंतर स्टेनोग्राफर भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर याच्यामध्ये शिपाई भरती प्रक्रियेसंदर्भात ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा या संदर्भात आपण संपूर्ण माहिती व्हिडिओ आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये सगळ्यात प्रथम म्हणजेच आवश्यक कागदपत्रे कोणती, तर या संदर्भातली पात्रता, या संदर्भातला माहितीपर व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील याची लिंक देण्यात आली आहे. तो पाहूनच तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. चला तर वेळ न घालवता सदरचा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया. सर्व ज्या जाहिराती आहेत तर या मुंबई हायकोर्टच्या रिक्रुटमेंट नोटीस या ठिकाणी आलेल्या आहेत. प्रत्येक जाहिरातीचा अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत. तर लक्षात घ्या, शिपाई या पदाकरता मुंबई हायकोर्ट असेल, त्यानंतर औरंगाबाद, नागपूर खंडपीठ असेल, यांच्या अंतर्गत अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण डिटेल व जे माहितीपत्रक देण्यात आले आहे ते तुम्ही पाहून घ्या. आपला यापूर्वी देखील व्हिडिओ आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आलेला आहे. संपूर्ण माहिती पाहूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज सुरू झालेले आहेत. आजपासून 15 तारखेपासून आणि 5 तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहेत. तर अर्ज करण्यासाठीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर लक्षात घ्या, अशा प्रकारे 2 स्टेप देण्यात आलेले आहेत. तुम्हाला येथे सगळ्यात प्रथम जे चलन आहे 1000 रुपयाचं ते तुम्हाला भरावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या की तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर या 2 स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर चलन भरण्यासाठीची लिंक येथे देण्यात आलेली आहे. लिंकवरती क्लिक करायचं आहे. तर SBI मार्फत तुम्हाला चलन भरायचं आहे आणि लक्षात घ्या की येथे सर्वप्रथम तुम्हाला येथे पाहू शकता की येथे 4 स्टेप देण्यात आलेले आहेत. तर याच्यामध्ये एंटर पेमेंट डिटेल, त्यानंतर व्हेरीफाय पेमेंट डिटेल, कंप्लीट पेमेंट आणि प्रिंट रिसिप्ट. तर ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला शिपाई भरती प्रक्रियेचा फॉर्म भरायचा आहे. प्रत्येक पदासाठी पेमेंट तुम्हाला वेगवेगळं करायचं आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला 5 मिनिटांचा कालावधी असेल. तर लक्षात घ्या इथे एंटर पेमेंट डिटेल, तर याच्या संदर्भात तुम्हाला पेमेंट कॅटेगरी या ठिकाणी ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहात तर त्यासाठीचं तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे. तर तुम्ही शिपाई या पदासाठी ऑप्शन घेत असाल तर शिपाई, हमाल आणि फराश, तर अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल. याच्यानंतर पाहू शकता की तुम्हाला येथे पेमेंट डिटेल तुम्हाला टाईप करायचं आहे. याच्यामध्ये पेमेंट कॅटेगरी अगोदरच आलेली आहे. तुमचं पहिलं नाव, मधलं नाव आणि त्यानंतर आडनाव असं कॅपिटल लिपीमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID, जन्मतारीख येणाऱ्या पॉपअप विंडोमध्ये क्लिक करून जन्मतारीख टाकायची आहे. त्यानंतर ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2 मध्ये तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. जसा आधार कार्डवर असेल तसा. एक्झामिनेशन फी देखील आल्याचं पाहायला मिळेल. रिमार्कमध्ये तुम्हाला काहीच करायचं नाहीये. त्यानंतर लक्षात घ्या, तर येथे लक्षात घ्या की एंटर युअर डिटेल्स या ठिकाणी तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकून खाली अंडरटेकिंग बॉक्स आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. यावर क्लिक करायचं आहे. कॅप्चा टाईप करून तुम्हाला इथे कॅप्चा दिला आहे तो टाईप करून नेक्स्ट या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे यानंतर तुम्हाला लक्षात घ्या नेट बँकिंग या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल. इतर पेमेंट देखील आहेत. याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की UPI देखील वापरू शकता आणि त्याचबरोबर QR कोडच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. तर याच्यामध्ये पाहू शकता की UPI लक्षात घ्या, येथे UPI करायचं असेल तर लक्षात घ्या UPI पेमेंट जर तुम्ही वापरत असाल तर मध्यरात्री तुम्हाला या वेळेमध्ये पेमेंट करता येणार नाहीये. दिवसभरामध्ये कधीही तुम्ही येथे पेमेंट करू शकता. इतर ट्रान्झॅक्शनवरती टॅक्स लावलेला आहे, पण लक्षात घ्या UPI पेमेंटच्या माध्यमातून जर तुम्ही पेमेंट करत असाल तर तुमचा अतिरिक्त शुल्क जाणार नाहीये. त्यामुळे येथे क्लिक करा, या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर लक्षात घ्या तुम्हाला येथे 2 ऑप्शन आहेत. तर येथे VPI किंवा QR कोड. लक्षात घ्या हाताचा सोपा माध्यम आहे QR कोड. तर QR कोड यावरती क्लिक करून तुम्हाला येथे QR कोड आलेला पाहायला मिळेल. तर यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर अशा प्रकारे पेमेंट करून झाल्यानंतर तुम्हाला पुढे रिसिप्ट आहे ती पाहायला मिळेल आणि प्रिंट रिसिप्ट या टॅबवर क्लिक करून तुम्हाला रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायची आहे. रिसिप्ट डाउनलोड करून झाल्यानंतर SBI कलेक्ट रेफरन्स नंबर, दिनांक, तर ही महत्त्वाची बाब आहे ती तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे. तर तुम्हाला ही जी प्रिंट आहे ती डाउनलोड करून ठेवायची आहे आणि पुन्हा तुम्हाला या बॉम्बे हायकोर्टच्या पेजवरती या पेजवरती यायचं आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लक्षात घ्या येथे लक्षात घ्या की रजिस्ट्रेशन या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर जो फॉर्म आहे फक्त शिपाई या पदासाठी, हमाल आणि फराश तर यांच्यासाठीचाच फॉर्म आहे तो तुमच्यासमोर ओपन होणार आहे.
तर रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर पिऊन, हमाल आणि फराश तर हा फॉर्म उपलब्ध होईल. तर शिपाई पदासाठी हा जो फॉर्म आहे तो भरायचा आहे. यामध्ये लक्षात घ्या, तुम्ही फक्त जे मुंबई हायकोर्ट असेल, त्यानंतर नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ यापैकी केवळ एकाच ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. तर तिघांपैकी तुम्हाला एक ऑप्शन निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं नाव आहे, तर या ठिकाणी श्री जे काय आहे ते निवडून तुम्हाला तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे, मधलं नाव टाकायचं आणि आडनाव तुम्हाला कॅपिटल लिपीमध्ये जसं 10वीच्या प्रमाणपत्रांवरती आहे तसं टाईप करायचं आहे. आणि याच्यानंतर तुमचा पोस्टल ॲड्रेस जसा आधार कार्डवरती आहे तशा प्रकारे न चुकता तुम्हाला इथे टाईप करायचा आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट ऑफ पोस्टल ॲड्रेस या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडून झाल्यानंतर तुमच्या एरियाचा पिन कोड न चुकता टाईप करायचा आहे. नॅशनॅलिटी इंडिया आहे. त्याचबरोबर कॅन्डिडेट ऑफ डोमासाईल येथे सिलेक्शन ऑप्शनवरती लक्षात घ्या, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, येस करायचं आहे. नो केला तर तुम्ही पात्र राहणार नाही. ईमेल आय मध्ये डोमेन नेम आणि @नंतर gmail.com यासारखे जे जीमेल ॲड्रेस असतात ते तुम्हाला टाईप करायचे आहेत. तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाईप करायचा आहे. जेंडर या टॅबवरती क्लिक करून तुम्हाला जेंडर निवडायचा आहे. आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या की खाली कॅटेगरी दिलेली आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम जी तुमचा धर्म आहे तो सर्वप्रथम तुम्हाला निवडायचा आहे. त्याच्यानंतर पुढच्या समोरच्या बॉक्समध्ये तुमची कॅटेगरी जी कुठली असेल ती निवडायची आहे. कॅटेगरी निवडून झाल्यानंतर ऑप्शनमध्ये तुमची जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीचं नाव टाईप करायचं आहे. यानंतर पुन्हा डेट ऑफ बर्थ या टॅबवरती क्लिक करून तुमची जन्मतारीख येणाऱ्या लिस्टमधून दिवस, महिना आणि वर्ष याप्रमाणे तुम्हाला निवडायची आहे. याच्यानंतर लक्षात घ्या, तुमचं एज आहे ते पुढे आल्याचं पाहायला मिळेल. त्याच्यानंतर प्लेस ऑफ बर्थ तुम्हाला जन्म ठिकाण टाईप करायचं आहे. मॅरिटल स्टेटस तुमचं लग्न झालेलं आहे तर मॅरिड, अनमॅरिड असाल तर योग्य तो ऑप्शन निवडायचा आहे. जर मॅरिड हा ऑप्शन तुम्ही निवडलात तर तुम्हाला पुढे तर लक्षात घ्या, तुम्हाला पुढे किती मुलं आहेत त्यांची संख्या तुम्हाला टाईप करायची आहे. त्यानंतर लक्षात घ्या, 28 मार्च नंतर 2005 नंतर किती अपत्य आहेत त्याची संख्या तुम्हाला टाकायची आहे. नसेल तर 0 जसा आहे तसाच ठेवायचा आहे. जर अनमॅरिड असाल तर अनमॅरिड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर यामध्ये पुढची महत्त्वाची बाब म्हणजे दिव्यांग लाभार्थी आहात का, तर इथे नोच म्हणायचं आहे. कारण का सध्याची जी भरती आहे यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांना जागा नसल्यामुळे यांना अर्ज करता येणार नाहीये. तर याजवळ पाहू शकता की लक्षात घ्या, तुम्ही 7वी उत्तीर्ण आहात का. लक्षात घ्या, डज कॅन्डिडेट हॅव 7th स्टँडर्ड पास मार्कशीट इश्यू बाय द स्कूल अथॉरिटी. तुमच्याकडे 7वीचं मार्कशीट आहे का, तर हा सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन आहे. तर लक्षात घ्या, तुमच्याकडे 7वीचं मार्कशीट असेल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि याच्यापेक्षा जास्त जर शैक्षणिक पात्रता असेल आणि तुमच्याकडे 7वीचं जर मार्कशीट नसेल तर तुम्हाला मात्र येथे नो या टॅबवरती क्लिक करायचं आहे. जर तुमच्याकडे 7वीचं मार्कशीट नसेल तर इथे नो टॅबवरती क्लिक केलं तर खाली पाहू शकता की एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्यानंतर ग्रॅज्युएशन स्ट्रीम येथे 7वी आल्याचं पाहायला मिळेल. स्कूल, बोर्ड, युनिव्हर्सिटी तुम्ही झेडपी स्कूल वगैरे टाकू शकता. सिलेक्ट पासिंग इयर तुम्हाला इथे टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर लक्षात घ्या, मला 50% मार्क्स ग्राह्य धरून तुम्हाला ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यानंतर शाळेचं नाव, बोर्डचं नाव किंवा युनिव्हर्सिटी जे असेल ते टाकू शकता. त्यानंतर कधी उत्तीर्ण 7वीची परीक्षा झालात ते वर्ष तुम्हाला इथे निवडायचं आहे. आणि त्याच्यानंतर पुढचे मार्क्स जसेच्या तसे ठेवून क्लास सेकंड येथे आहे 50% पासने तुम्ही जाऊ शकता. केवळ ज्यांच्याकडे 7वीचं सर्टिफिकेट नाही अशाच कॅन्डिडेटने हा ऑप्शन घ्यायचा आहे. याच्यानंतर ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. 7वी नंतर लक्षात घ्या, जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर मात्र तुम्हाला पुढचं एज्युकेशन टाकणे महत्त्वाचं आहे. तर 10वीचं सर्टिफिकेट असेल तर 10वीचे मार्क्स तुम्हाला टाकायचे आहेत. 12वी किंवा ग्रॅज्युएशन कोणतीही उच्च शैक्षणिक पात्रता तुम्ही टाकू शकता. ग्रॅज्युएशन स्ट्रीममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की SSC आल्याचं पाहायला मिळेल. स्कूल, बोर्ड, युनिव्हर्सिटी यापैकी एक तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कधी उत्तीर्ण परीक्षा तुम्ही 10वीची झालात ते वर्ष निवडायचं आहे. एकूण गुण तुम्हाला किती मिळाले ते आणि किती गुणांपैकी परीक्षा होती ते तुम्हाला निवडायचं आहे. क्लास पुढे आपोआप आल्याचं पाहायला मिळेल. पर्सेंटेज आल्याचं पाहायला मिळेल. ॲड या टॅबवरती क्लिक करून शैक्षणिक पात्रता एकापेक्षा ॲड करू शकता. जर एखादी शैक्षणिक पात्रता ॲड चुकून झाली असेल, डिलीट करायची असेल तर लेस हा ऑप्शन तुम्ही वापरू शकता. तर अशा प्रकारे शैक्षणिक पात्रता तुम्हाला ॲड करायची आहे. त्याच्यानंतर स्पेशल स्किल या टॅबवरती असेल तर येस म्हणायचं आहे, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. असेल तर स्किलची माहिती येथे टाकायची आहे. असेल तर नो हा ऑप्शन येथे आहे. त्याचबरोबर तुम्हाला लँग्वेज नोंद कोणकोणत्या भाषा येतात, यामध्ये मराठी वाचता, लिहिता आणि बोलता येते का, तर असेल तर टिक करायचं आहे. हिंदी
ज्या कोणत्या येथे 3 भाषा तर येथे 3 भाषा देण्यात आलेल्या आहेत, इंग्लिश, मराठी, हिंदी. तर जर येत असेल तर भाषेच्या समोर टिक करायचे आहे. याच्यानंतर लक्षात घ्या, तुम्ही गव्हर्नमेंट डिपार्टमेंट अंतर्गत येता का? असेल तर येस म्हणून संबंधित डिपार्टमेंट संदर्भात लक्षात घ्या. विभागाच्या पूर्व परवानगीने अर्ज भरता आहे का? इथे येस म्हणावं लागेल. जर नसेल तर नो या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यानंतर लक्षात घ्या, तुमचं जर जिल्हा स्वयंरोजगार केंद्र असेल यांच्या अंतर्गत जर नोंदणी असेल तर येथे तुम्ही रजिस्ट्रेशन असेल तर येस म्हणून संबंधित रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर कधी रजिस्ट्रेशन केलं, त्यानंतर जिल्हा ही माहिती टाकू शकता. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या, इन देअर क्रिमिनल लक्षात घ्या की तुमच्या अंतर्गत कुठला फौजदारी गुन्हा वगैरे झालेला आहे का, तर पेंडिंग आहे का? असेल तर येस, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर लक्षात घ्या, तुमच्या अंतर्गत कुठल्या डिपार्टमेंटची इन्क्वायरी लागलेली आहे का? या ठिकाणी देखील नो म्हणायचं आहे. आणि लक्षात घ्या, तुम्हाला एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी किंवा इतर स्पर्धा परीक्षेअंतर्गत दोषी ठरवण्यात आलेलं असेल तर येथे पण नो म्हणायचं आहे. याच ठिकाणी नो म्हटलात तरच तुम्हाला परीक्षेसाठी पात्र धरले जाणार आहे. तर याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही 2 सामाजिक ज्या व्यक्ती आहेत तर यांच्या ओळखीचे पुरावे ते द्यायचे आहेत. त्याच्यामध्ये नाव, ऑक्युपेशन म्हणजे त्यांचं पद, त्यांचा मोबाईल नंबर आणि ॲड्रेस अशी संपूर्ण माहिती टाइप करायची आहे. याच्यामध्ये मित्र किंवा नातेवाईक यांचा कॉन्टॅक्ट द्यायचा नाहीये. तुमच्या गावचे प्रतिष्ठित सरपंच किंवा पोलीस पाटील यासारख्या ज्या प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांचं येथे डिटेल माहिती देऊ शकता. त्याच्यानंतर मगाशी तुम्ही जी फी भरलीत तर त्याचा जो फॉर्म आहे तुम्हाला इथे संपूर्ण डिटेलमध्ये पाहू शकता की पेमेंट टाइप या ठिकाणी ई-पेमेंट, एस-बी-आय कलेक्ट, रेफरन्स नंबर जो महत्त्वाचा असतो तो टाकायचा आहे. डेट टाकायची आहे, कधी तुम्ही पेमेंट केलं ते इथे फी आल्याचं पाहायला मिळेल. त्यानंतर फोटो तुमचा अटॅच करायचा आहे, सही अटॅच करायची आहे. त्याची साईज जी आहे ती PDF फाईलमध्ये आपण दिलीच आहे आणि कॅप्चा टाइप करून आय ॲग्री या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. फॉर्म सबमिट फॉर्मची एक प्रिंट काढायची आहे आणि लक्षात घ्या प्रिंट सांभाळून ठेवायची आहे. तर अशा प्रकारे या शिपाई पदासाठी, हमाल पदासाठी आणि फराश पदासाठी अर्ज करता येणार आहे. प्रत्येक पदासाठी फक्त एकच अर्ज तुम्हाला करता येणार आहे. तर शिपाई असेल किंवा लिपिक असेल अशा वेगवेगळ्या पदांसाठी एकमेव अर्ज करता येणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांपर्यंत, कॅन्डिडेटपर्यंत नक्की पोहोचवा. कोड भरती संदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.